आपण अंडवडा कसा करणार आहोत ही रेसिपी बघणार आहोत। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण प्रथम हे 3 अंडी शिजवून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य, प्रथम बेसन पीठ, चवीपुरतं मीठ, हळद, धनिया पावडर, थोडासा ओवा, जिरं, मिरची पावडर आणि गरम मसाला। आता आपण हे सगळे मिश्रण हळद, धनिया पावडर, जिरं, मिरची पावडर, गरम मसाला हे सगळं बेसन पीठमध्ये मिक्स करून घेऊया। हे पहा, आपण असं हे बॅटर आता एकत्र केलेलं आहे मिश्रण। आता आपण अंडवडा करायला घेऊया। आता आपण एका अंड्याचे 2 भाग करून घेऊया असे। हे पहा, मी तुम्हाला दाखवते, असं आपण एका अंड्याचे 2 भाग करून घेऊया। हे पहा, आपण हे अंडा आता ह्याच्यामध्ये बेसन पिठामध्ये पूर्ण डीप फ्राय करून घेऊया। त्यासाठी आपण सर्वप्रथम तेल गरम करायला ठेवू आणि हे असं ह्याच्यामध्ये एक एक सोडून घेऊया। अलगद ह्याच्याने हे सोडायचं। आता आपण एका वेळी 2 सोडून घेऊया। तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही एका वेळी एक एक केलं तरी चालेल। उडतंच हे पहा, आता हे असे ब्राऊन हो लागलेले आहेत वडे। आपण आता हे एका बाजूनी पूर्ण ब्राऊन करून घ्यायचं आणि मग पलटी करून दुसऱ्या बाजूने ब्राऊन करून घ्यायचे। हे पहा, आता एका बाजूने पूर्ण ब्राऊन झालेले आहेत। आता आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण ब्राऊन होसपर्यंत ते फ्राय करून घेऊ। हे पहा, असं ह्या प्रकारे। एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, पण हे वडे करताना गॅस नेहमी बारीक ठेवायचा, एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। असे हे ब्राऊन झालेले आहेत वडे। आता आपण हे काढून घेऊया। हे हां, आपले अंडा वडा बनवून अशा प्रकारे गरमागरम तयार आहे। हे बाहेर पाऊस पडत असताना तुम्ही असे गरम गरम अंडा वडा करून खाऊ शकता।